ज्यांनी पांडुरंगाला आपलंसं केलंय, इतकंच नव्हे तर त्यांच्या कीर्तनामध्ये पांडुरंगाने स्वतः येऊन नाचावं, इतकं नाचावं की नाचता नाचता आपला पितांबर खाली करून पडतोय याचंही पांडुरंगाला भान राहू नये असा त्यांचा अधिकार. ज्याने आपल्या अभंगातल्या लोकांना दाखवून दिलं की कीर्तन लोकांच्या मनोरंजनाकरता नसून पांडुरंगाकरता कीर्तन आहे. बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले, नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जग. केवळ त्यांच्या गावापुरतं, केवळ पंढरपुराकरता, केवळ महाराष्ट्रापुरतं, केवळ भारतापुरतं असं मर्यादित न राहता जगाकरता ज्यांनी ज्ञान द्यावं अशा अधिकाराचे आमचे नामदेव महाराज त्यांचा अभंग आहे. आकल्प आयुष्य भावे दया कुळा कुणाच्या, तर माझी या सकला हरीची या दासा. जे जे म्हणून हरीचे दास, हरीचे दास याचा अर्थ केवळ ह भ प म्हणजे हरिभक्तीपर आहे असं धरायचा नाही. भगवंताच्या ज्या ज्या कार्यामध्ये म्हणून आपल्याला मदत करता येईल त्या त्या कार्यामध्ये मदत करणारे सगळे हरीचे दासच आहेत. देवळामध्ये पूजा करणारा पुजारी जेवढा श्रेष्ठ तेवढा देवळाचं झाडून स्वच्छता करणारा जो कामगार आहे तो सुद्धा तेवढाच दास आहे. कीर्तन करणारा बुवा, आमचे साथीदार, सर्व बसलेले श्रोते हे सगळे हरीचे दासच आहेत. त्यामुळे उभा राहिलेला बुवा फक्त हबतो असं नाही. काय सांगितलं आजच्या अभंगामध्ये, तर हा अभंग मागणीपर आहे. ज्या वेळेला आम्ही भगवंताचे दास म्हणून घेतो त्यावेळेला दासाला भक्ताकडे काही, दासाला देवाकडे काही मागता येत. सेवा केली म्हणजे मेवा कधी मिळाला नाही असं होत नाही. तो भगवान देतोच. एक मागणी केली, मागणी तुम्ही आम्ही करतो. असा कोणी एखादा आहे का की देवळाच्या पायरीवर गेला आणि काही न मागता परत आला? कोणी नाही. आणि मागावंच. त्याच्याकडे मागायचं तर कोणाकडे मागायचं? दिनमुख बसवणी इतराते काय मागावे. मागणी करताना देवाकडून करायची, पण ती मागणी ज्या गोष्टी आम्हाला आमच्या शक्तीने बुद्धीने करता येण्यासारख्या अशा प्रकारची मागणी पुन्हा देवाकडे काय करायची? ज्या गोष्टी आमच्या हातात नाही अशा गोष्टीची मागणी नामदेव महाराजांनी एकूण 3 मागण्या केल्या. पहिली सगळ्यात मागणी आहे ती आयुष्याची. कारण सर्वसाधारणपणे नामदेवाला असं कळलं आहे, असं लक्षात आलंय की जे कोणी भगवंताच्या सेवेमध्ये आहे, चांगलं कार्य करत पाहत आहे, त्याला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आयुष्य कमी आहे. अगदी देवकार्यच करायला पाहिजे असं नाही. राष्ट्रकार्यामध्ये सुद्धा आपण जर विचार केला, औरंगजेब त्याला 90 वर्ष जगला, पण छत्रपती शिवरायांना आयुष्य कमी मिळालं. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हा महाराष्ट्र घडविला त्यांना अजून एक 25-50 वर्षाचं आयुष्य जर मिळालं असतं, 25-30 वर्षाचं आयुष्य, तर इंग्रज आपल्याकडे आलेच नसते. इतकी दूरदृष्टी होती महाराजांची, पण तितकं आयुष्य नाही मिळालं. पूज्यपाद आदिशंकराचार्य अवघं 35 वर्षाचं आयुष्य. कीर्तनकार, या कोरोनाच्या काळामध्ये आमचे अनेक कीर्तनकार आम्हाला सोडून गेले होते.
अगदी कीर्तनकार प्रवचनकार जाऊ द्या, पण कुणाच्या आधी बघित नाही, कधी कुणाशी मस्ती करणार नाही, कधी कुणाशी खेळ काढणार नाही, असा सभ्य माणूस ज्याला आपण म्हणतो, कुठल्याही प्रकारचे व्यसन करणार नाही, अगदी सुपारीचं खाय सुद्धा तोंडात टाकणार नाही, अशी माणसं अचानक हे जग सोडून जाताना आपल्याला दिसतात. पण व्यसनातला कुठलाही भाग शिल्लक ठेवलेला नाही. चवीने खाणे, चवीने पिणे, नाच रंग अमुक सगळं. घरची माणसं बाहेर पडत असतात, कधी अकरत नाही, पण जात नाही ना. त्यामुळे नामदेव महाराजांनी हेतू पुरस्कार माझी या सकला हरीची या दासा शकवा, आयुष्य माझ्या भक्ताला दे, किती देशील? आकल. कल्प या शब्दाने सर्वसाधारणपणे गणित असं मांडलेलं आहे की 4 मन्वंतर म्हणजे 1 कल्प. बरोबर? 14 मन्वंतर म्हणजे 1 कल्प. बघा, 14 मन्वंतर म्हणजे 1 कल्प. आता मन्वंतर म्हणजे नेमकं काय? तर कृत, त्रेत, द्वापार आणि कली अशी 4 युग मिळून 1 मन्वंतर, अशी 14 मन्वंतर म्हणजे 1 कल्प. आणि असं 8 कल्प आहे. थोडं आपल्याला मिळणार नाही, कशाला वगैरे हिशोब करायचा वगैरे जाणार. आपल्याला मिळणार किती? 70, 80, 85, 90. बरं, त्याच्या पुढचं आयुष्य फार मिळून तरी काय उपयोग आहे मला सांगा? चवीने खाता येत नाही, चवीने झोपता येत नाही, चवीने काही पाहता येत नाही, डोळे दुखतात रे, कंबर दुखते, अमुक होत आहे रे, तमुक होत आहे. शुगर बघायला गेलं तर 400च्या वर. डॉक्टर म्हणतात आंब्याच्या पेटीकडे नुसतं बघू सुद्धा नका, खाऊ तर नकाच, बघितलं तरी शुगर वाढेल तुमची. कारण साखरेचा कारखाना तुमच्या आता शरीरातच सुरू झाला आहे. आयुष्याची अवस्था बदलत जाते. बाबूंनी गायलेलं गाणं 3 प्रवेशांचं नाटक. बालपणी कौतुक, तरुणपणी स्वतःच करून घेतो म्हणून कौतुकच, पण म्हातारपणी लहान पोर अंगात यायला लागलं म्हणजे त्याचं कौतुक होतं. अवस्था तीच आहे. म्हातारी माणसं ज्यांना उठता येत नाही ते सुद्धा अंगातच चालतात, पण लहान मुलाचं कौतुक होतं. आलं माझं, आलं माझं, आलं 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 हेच कौतुक. तुझं म्हाताऱ्याला कोण म्हणेल का? आलं माझं, आलं माझं. लहान मुल जे हत्तुनावर क्रिया करतं, ज्या क्रिया बाहेर करायच्या असतात, त्याच गोष्टी म्हातार वृद्धावस्थेमध्ये करत असतो. लहानपणी त्याचं कौतुक होतं, म्हातारपणी कोणी कौतुक करत एवढे काय म्हणते, तोंडावर ताबा नाही. डॉक्टरांनी सांगितलं नुसती खिचडी खा, पण सगळं हवं, पापड हवं, कोरड्या हव्या, फोडणीची मिरची आधी सगळं. वडा फार आवडतो. बघा, आपण आपल्या आयुष्याचा विचार करा. लहानपणी आपल्याला खोलीतीच किंवा जिथे राहतो आपण ते घर तेच, पण लहानपणी कुठले वास येत असतात त्या घरामध्ये? बेबी पावडर लहान मुलाला लावतात ना, काय म्हणतात, जॉन्सन बेबी पावडर. आमच्या लहानपणी ती खाकी पावडर मिळायची, किंवा जॉन्सनचं साबण, असे वास असतात. जरा थोडा मोठा झाला, शाळेत जायला लागला, कॉलेजला जायला लागला, म्हणजे ते वास बदलतात. मग जॉन्सन बेबी पावडर नाही, मग फॉक्स असतो. अजून थोडा मोठा झाला, शरीर थकलं, हे दुखताय ते दुखताय, मग झंडूपणा.
अमृतांजन आर्डेक्स, मग कोणी फॉक्सचा काढायला लागेल जरा बाबा मूळचा स्प्रे करून कंबर फार. शरीर तेच, राहण्याचं ठिकाण तेच, आवडीनिवडी बदलल्या, गरज बदलली, वास बदलला आहे ना असं. त्यामुळे नामदेव महाराजांनी ही मागणी केली की माझ्या हरीच्या भक्ताला पहिल्यांदा सगळ्यात म्हणजे आयुष्य खूप दे. आणि दुसरी मागणी करत असताना कल्पनेची बाधा मोहे कदा काळी. आता कल्पना वासना, इच्छा, वासना म्हणजे इच्छा. पण वासना म्हणजे इच्छा असा शब्द प्रयोग करत असताना कुठलीच इच्छा मनात ठेवून वासना मागितलेलं मला दुष्ट वासना इच्छाच प्राप्त जर झाली नाही तर माणूस कर्म करणार कसा. असं म्हणतात माइंड इज अँड बॉडी फॉलोज. मन पहिल्यांदा मनात चित्र तयार करतं, अमुक गोष्ट आपल्याला करायची, सकाळी उद्या लवकर उठायचंय, हनुमान जन्माचं कीर्तन आहे, हे काल तुम्ही ठरवल्याशिवाय आज सकाळी उठून अंघोळ करून येऊ शकत नाही. म्हणजे काल किती वाजता झोपलं पाहिजे, सकाळी वेगळं कितीचा लावला पाहिजे, याप्रमाणे आपण उठू मनाने पहिलं ठरवू. आणि ज्यांनी ठरवलेलंच नाही ते आले कुठे आले पंढरीनाथ महाराज जाऊ काय नाही. त्यामुळे कुठलीच कल्पना मनात येता कामा नये असं नाहीये. इच्छा झाली पाहिजे, वासना निर्माण झाली पाहिजे, पण ती सद्वासना असावी. आणि एक मागणी केली, अहंकाराचा वारा न लागो राजसा. वारा हा शब्द वापरला, वारा झुळूक ज्याला म्हणतो आपण. लांबून सुद्धा स्पर्श नको त्या अहंकाराचा. का? कारण त्या अहंकाराबाई सगळं रामायण घडलं. अहंकारामुळे सगळं रामायण घडलं. वास्तविक कैकेयीच्या मनामध्ये रामांच्या बद्दल अतिशय प्रेम होतं. ज्या वेळेला मंथरेने पहिल्यांदा ही बातमी सांगितली की तुझ्या मुलाला राज्याभिषेक करून घे, तो कौशल्याच्या मुलाला होतोय, उद्या तिच्या पुढे राजमाता म्हणून तुला हात पसरावी लागतील, काही खर्चाला पैसे दे आणि तुझं राजमाता होण्याचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. अशा प्रकारे तिच्या मनाला चालना देऊन तिचा अहंकार जागृत केला. आणि अहंकार जागृत झाल्यामुळे पुढची सगळी क्रिया घडते. इतर प्राण्यांच्या मध्ये अहंकार नसतो असं नाहीये. गाय म्हैस कुत्र मांजर इतर प्राणी आहे, हे अहंकार त्याला नसतो असं नाही. अंतःकरण चतुष्ट सगळ्याच जीवाला दिलेले आहे. मन बुद्धी चित्त अहंकार ही सुप्त इंद्रिय आपल्या माणसाप्रमाणे इतर प्राण्यांना सुद्धा आहे. फक्त त्या जो काही अनुभव आला, समजा एखाद्या अंगणामध्ये काही सुगंध घातलाय आणि त्या ठिकाणी त्या खाद्यपदार्थाचा वास घेऊन कुत्र आलं, मांजर आलं, गाय आलं, म्हैस आलं, तर तो मालक काठी घेऊन त्या प्राण्याला हटवून लावतो. हटवून लावल्यावर गार बाजूला जातं ते आणि थोड्या वेळाने पुन्हा तिथेच येतं. म्हणजे घडलेल्या अपमानाचं एका विशिष्ट क्रियेमध्ये रूपांतर करण्याची जी प्रक्रिया आहे ती इतर प्राण्यांमध्ये नाही, ती माणसात आहे. ज्या ठिकाणी एकदा अपमान झाला माणूस त्या ठिकाणी पुन्हा पाऊल ठेवत आणि हा पुढची भाषा त्याला पोचवायलाच नाही नको. कशामुळे त्या अहंकारावर ठेच पोचले आणि त्या अहंकाराचं योग्य क्रियेमध्ये रूपांतर करण्याचं नावाचं माणसाला त्याच्या इतर प्रकारांमध्ये नाही. त्यामुळे हातातलं तरी गाय म्हणजे पुन्हा तिथेच येते, पुन्हा मार खाते, पुन्हा निघून जाते, पुन्हा तिथेच.
परंतु बुद्धिजीवी म्हणून घेणारा माणूस जो आहे त्याच्या हरिदास आम्ही या भक्ती मार्गामध्ये आहोत असं म्हणणारे विशेष करून त्यांच्या बाबतीमध्ये अहंकाराची भावना दिसते. आता जाणीव करायची म्हणजे नामदेव महाराजांनी स्वतःच्याच पक्षाची जाणीव दिलेली आहे. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा मालिकांची ही ओळ लिहिताना कुठेतरी आपण आपल्या संप्रदायातल्या माणसाला डिवचतोय अशी भावना नामदेवाला झाली असेल का म्हणून याला पक्षांतर्गत सफाई म्हणतात. काय म्हणतात? पक्षांतर्गत सफाई. सध्या निवडणुकीचं वातावरण म्हणून जरा बोलतो. पक्षांतर्गत सफाई म्हणजे काय की माझ्या पक्षात सगळं चांगलंच असणार अशी भावना ठेवायची नसते. तिथे सुद्धा काही वेगळ्या गोष्टी असू शकतात आणि मुख्य जो असतो पक्षाचा त्याने त्या पक्षांतर्गत सफाईची जबाबदारी घेतली पाहिजे. नामदेव महाराजांनी ही ओळ मुद्दाम दिली. माझी या सकलात माझी या हरिदासा भाविकांची विष्णुदासा भाविकांची. अहो पंढरपूरच्या त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सगळ्यांनी आनंदाने एकत्र येऊन नाचावं विष्णूचा गजर करावा. पण तिथे सुद्धा आपला अहंकार असणारी लोक आहेत. मी या घरातला मी या घरातला. आमच्या कीर्तनकारांमध्ये गुवापेक्षा घराला तबलेवाले 4 रुपये जास्ती मारले विचार करतो. मी म्हणेन तेवढंच वाजवलं. पेटीवाले घरावरचा स्वर मी म्हणेन तेवढंच वाजवा. हे कुठेतरी अहंकाराची भावना जागृत होते. नामदेव महाराज म्हणाले ही अहंकाराची भावना नको. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकांचा. आणि अज्ञानी माणसापेक्षा ज्ञानी माणसाकडे तो जास्त आहे. रावण काय ज्ञानी नव्हता होय. रावणाचा उल्लेख दशग्रंथी ब्राह्मण म्हणून केला जातो. दशमुखी रावण असं म्हणतात. 10 ऋषींनी समोर बसावं रावणाला प्रश्न विचारावे आणि 10 ऋषींना एका रावणाने उत्तर द्यावं एका वेळेला. त्याच्या 10 तोंडांचा वापर काय करणार? 10 तोंडांची अशी दाखवतात 10 तोंडांमध्ये करणार काय तोंडांचं? एका तोंडात मीठ, एका तोंडात चटणी, एका तोंडात चटणी असं काही आहे का? मुख्य आपला असेल ते मग या तोंडात दशमुखी रावण ही पडली. एकाच विषयाचा 10 अंगाने विचार करून 10 ऋषीला एका वेळेला पोहोचलाय. पण एका अहंकाराच्या भावनेने पोहडले. सीतामाईला पळवून देण्याचं काहीही कारण नव्हतं. कुठेतरी अहंकारामध्ये मी हे करणार. कुठल्या गोष्टीचा गर्व होईल अहंकार होईल सांगता येत नाही. किती गोष्टींचा गर्व असतो. हो त्रैलोकी धनवंत मी या त्रिभुवनामध्ये माझ्यासारखा श्रीमंत मीच. प्रबल मी विद्याभिनी धीर मी. त्रैलोकी धनवंत मी प्रबल मी विद्याभिनी धीर मी. विद्येचा समुद्र म्हणजे मी. संपत्तीचा सगळ्यात मोठा साठा माझ्याकडे. ज्ञाता मी नरनाथ मी चतुर मी सर्वज्ञ मी श्रेष्ठ मी. किती प्रकारे मी येतो बघा. भोक्ता मीच सुदान जाण जगतिया. जे म्हणून उपभोगायची गोष्ट आहे ती मी उपभोगणार, दुसऱ्या कोणी उपभोगायची. अहंकार कुठे येतो. आणि सुभाषितकार म्हणाले आणि सगळं मी करतो. मी हे चिकळे परंतु नकळे कोठी कोडली.
कुठे आलो कुठे जायचं हे मात्र कळत. हो म्हणून एका पदामध्ये सुंदर वर्णन केले. काय कर बाबा माणसाच्या जन्माला ऐक सज्जना आणि मन मोहना, ऐक सज्जना आणि मन मोहना, ऐक सज्जना आणि मन मोहना, संपत पाहता गमनाची. संपत्तीचा गर्व करतो, संपत पाहता गमनाची. जाईल जाया जाईल वागात उसळी आणि पासाची. सज्जना आणि मन मोहना. उदाहरण दिले. रावण ज्ञानी तो अभिमानी, रावण ज्ञानी तो अभिमानी, खंडे केली वेदांची, खंडे केली वेदांची. हनुमंताने अभिरंगिला, हनुमंताने अभिरंगिला, गरली नगरी सोन्याची. अरे कितीतरी मी बंगारे गेले, किती गेले. कौरव गेले, पांडव गेले, कौरव गेले, पांडव गेले, वदली वाणी व्यासाची. 56 कोटी यादव गेले, उरली माया कृष्णाची. माणसाच्या जगाला काय कशी जा पंढरपूरला. मोदी साहेबांनी अयोध्येमध्ये मंदिराचं निर्माण केलं, रामचंद्र सिंहाला आहे ना. सावध व्हावे भजन करावे, सावध व्हावे भजन करावे, भक्ती करावी रामाची. ज्याची गाठी पुण्यराजी, यम हो त्याला बहुराची. सज्जना आणि मन मोहना, आणि मन मोहना, आणि मन मोहना. इतके आले इतके गेले, अजून येत आहेत, अजून येतील जातील. कोणाचं नाव आठवतं. अहंकारापायी इतके सगळे वाया गेले. आणि म्हणून हा अहं टाकून दिला. एक अहंकाराची भावना होती आणि अभंगाची सांगता करताना नंतर हा शब्द वापरतात. काय शब्द वापरतात. ज्या मुखी निदान करू नाना म्हणे तया असावे कल्याण. ज्या मुखी निदान पाहणार, ज्या हनुमंतांनी अखंड रामाचं नामस्मरण केलं, ते नामस्मरण म्हणजे केवळ एक नाव घेणं देवाचं असं नव्हे. हनुमंतांचं ते स्फुरण होतं. कोणत्याही कार्याला बळकटी मिळण्याकरता हनुमंतांचं ते स्फुरण असायचं. जय श्रीराम असं म्हटल्यानंतर त्याला ते कार्य सोपं वाटायचं. नामाची एक प्रकारची शक्ती असते. आपल्या सगळ्यांचं अधिष्ठानी दैवत वेगवेगळं असेल. कोणाचं कृष्ण असेल, कोणाचं दत्त असेल, कोणाला देवी आवडत असेल, कोणाचं पांडुरंग असेल, कोणाचं रामराय असेल, कोणाचं हनुमंत असेल.
पण जे कुठलं आपलं दैवत आहे त्याचं नामस्मरण केल्यानंतर मनाला एक प्रकारची उभारी येते. आमच्या घरी दत्तात्रयांची भक्ती, कुठलंही संकट आलं काही आम्हाला आता पुढे मार्ग मिळत नाही म्हटल्यानंतर आम्ही म्हणतो दत्तगुरु या सांभाळ रे बाबा. कोणी हनुमंतांचा भक्त असेल तो म्हणतो हनुमंतराया एवढं एवढं यातनं बाहेर काढा. दुःखाच्या वेळेला तर आठवण होतेच होते. कबीरांनी दोहा दिला, दुःखमय सुमिरन सब करे सुखमय कार्य नको आहे. सुखाच्या वेळेला आठवण होत नाही. म्हणून अवतार समाप्त करायची वेळ झाल्यानंतर गोपाळ कृष्णाने कुंतीला विचारलं तुला काही देऊ? आयुष्यभर दुःख सहन केलं काहीतरी माग. म्हणाली देशील मागो. मग मला दुःख दे बाबा. का दुःख दे? कारण दुःखामध्ये तुझी जितकी प्रकर्षाने आठवण होते तितकी सुखामध्ये होत नाही हे खरं. जो सुखमय सुमिरन करे तो दुःख कहासे होय. ज्यावेळेला सगळी ऑनलाईन परिस्थिती आहे त्यावेळेला माणसाचा कसली चिंता नसते त्यावेळेला मंदिराची पायरी चढावंसं वाटत नाही. ही दुर्दैवाची. जसा तो दुःखात आपला असा वाटतो तसा सुखातही आपला वाटावा आणि याकरता सातत्याने त्याचं नामस्मरण करायला लागते. नामस्मरण करायला आणि म्हणून नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग. हनुमंतांचा अधिष्ठान समोर आपण म्हणून ज्या मुखी निदान श्रीराम. म्हणून आपल्याकडे पूर्वी एकमेकाला भेटल्यानंतर पद्धतच होती म्हणायची राम राम. कसं आहे राम राम म्हणण्यामध्ये भगवंताचं नामस्मरण आपोआप मुखात यायचं. नंतर लोक हाय हा काही दिवस मध्ये हस्तांदोलन वगैरे होतो. ते कोरोना वगैरे आल्यानंतर हस्तांदोलन एकमेकांना हात लावलं पाहिजे. मग काय करा लांबून भेटला तरी पण आणि त्याला सोडून देतात आपण लांबून दर्शन सुद्धा घ्यायचं. असो पूर्व थांबवायची वेळ झाली. किती वाजता करायचा विचार माणसाला अनेक प्रकारचा पूजेतून सुद्धा गर्व होतो. पूजेचा सुद्धा अहंकार असतो. मी केलेली पूजा इतरांपेक्षा वेगळी आहे. मी केलेलं कीर्तन इतरांपेक्षा वेगळं आहे. मी म्हटलेलं गाणं इतरांपेक्षा वेगळं आहे. सगळ्या बाबतीत पण तू टिकतो का? कुठल्या कुठल्या प्रकारचा अहंकार क्षणमात्र ग्रहावेशा नाममात्र सुनावर आणि लक्ष्मी वरस्तू मूर्खाणाम आदेहात करून वर्धते असं. किती वाजता करायचं? म्हणून पूर्वरंग थांबवतो. मूळ पद्यामध्ये भजन करूया सगळ्यांनी.
श्री राम जय जय राम सगळीकडे राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली. साधारणपणे 4-4.5 हजार वर्षापूर्वी महाभारत होऊन गेलं. त्याच्याही आधी हा रामायणाचा काळ त्रेतायुग ज्याला आपण म्हणतो. इतकं वातावरण बिघडलं की रोजची परमेश्वराची केली जाणारी पूजा देखील थांबली. भजन कीर्तन प्रवचन सगळं बंद, यज्ञ यागादी क्रिया बंद, तीर्थयात्रा बंद, सगळीकडे भीतीचं वातावरण, सगळीकडे अनाचार वाढला आणि त्याचा त्रास या धरणी मातेला होऊ लागला. म्हणून त्या पृथ्वीने गोमातेचं रूप धारण केलं आणि भगवान महाविष्णूंनी चक्र ही भूमी केली आणि सर्व संत्रस्त बरोबर आहेत, देव ऋषी मुनी ब्राह्मणमंडळी बरोबर आहे आणि सगळ्यांनी प्रार्थना केली. शांती महाविष्णूंची प्रार्थना केली तेव्हा महाविष्णू म्हणाले, काळजी करण्याचं कारण नाही. जरी राक्षस उन्मत्त झाले असले तरी मी स्वतः प्रभू श्रीराम म्हणून दशरथाच्या पोटी अवतार घेईन. योग माता जानकी माझी पत्नी असेल आणि सर्व देव वानराच्या रूपाने मला मदत करतील. अशा प्रकारचं अभिवचन मिळालं भगवंताकडून. सगळ्यांना आनंदी आनंद झाला. आता महाविष्णू अवतार घेतल्याचं म्हटल्यानंतर भगवान शंकरालाही असं वाटलं की भगवंताच्या या धर्म कार्यामध्ये, अवतार कार्यामध्ये आपलाही सहभाग नोंदवला.
शंकराने सुद्धा जो अवतार घेतला तो हा हनुमंतांचा होता. काय झाली कथा थोडक्यात सांगतो. ज्या दशरथ महाराजाच्या पोटी मी जन्म घेईन अवतार घेईन असं महाविष्णूंनी सांगितलं, त्या दशरथ महाराजांना पोटी संतान नाही. आणि म्हणून अश्वमेध यज्ञ करायचं होतं, पुत्रकामेष्टी यज्ञ करायचं होतं. रामायणात सुद्धा अश्वमेध झालाय, पण तो पुढे आहे. हा जो पुत्र मिळवण्याकरता पुत्रकामेष्टी यज्ञ केला आणि त्या पुत्रकामेष्टी यज्ञामध्ये त्या ऋषशृंगाने अतिशय प्रेमाने आहुती दिल्यानंतर आपली संतुष्टता व्यक्त करण्याकरता अग्निनारायण स्वतः प्रकट झाले हातामध्ये पायस घेऊन. गाणं आपण ऐकतो, म्हणत नाही आता, दशरथा हे पायस आणि सांगितलं या पायसाच्या सेवनाने तुझ्या तीनही राण्या गर्भवती राहतील आणि तिन्ही राण्यांना जगत्वल्य असे पुत्र प्राप्त होतील. मात्र तो प्रसाद वाटून देत असताना राजाची अतिव प्रिय राणी असलेली जी कैकेयी, त्या कैकेयीला तो प्रसाद सगळ्यात शेवटी दिला गेला. आपण क्रम सुद्धा जो सांगतो तो कौशल्या सुमित्रा कैकेयी असं सांगतो. त्याच्यामध्ये थोडीशी कथा अशी आहे की कौशल्या आणि सुमित्रा या अतिशय सुंदर होत्या दिसायला, अतिशय सुंदर होत्या. त्याही पेक्षा अजून 350 राण्या होत्या दशरथ महाराजांच्या. पण कौशल्या सुंदर आहे, सुमित्रा सुंदर आहे, पण तरी सुद्धा या दोन सुंदर पत्नी असताना कैकेयीशी आणखी विवाह करण्याचं काय कारण आहे? दोन आहेत आधीचे. रामायणातली ही कथा सांगायला लागल्यानंतर आम्हाला जो प्रश्न विचारतो, बुवा तुम्ही एवढं सगळं सांगता, मग आम्ही एखादा कलम जास्त वाढवलं म्हणून काय लिहिलं? पंढरीनाथ महाराज वाढवायला लागत नाही. दशरथासारखी संपत्ती आहे का तिच्याकडे? सांभाळायची तयारी आहे का? पुराणातला एवढा भाग बरोबर होतो ना म्हणून सांगा. त्याचं कारण असं आहे की कैकेयीचे वडील अश्वपती म्हणून होते, मोठे सारथी होते. घोडे रथ या बाबतीतलं त्यांचं ज्ञान आगाढ होतं आणि ते अश्वपती हे दशरथाचे मित्र आहेत. म्हणजे कैकेयी जवळजवळ त्यांच्या मुलीसारखी आहे. दशरथामध्ये आणि कैकेयीमध्ये अंतर बरंच आहे वयात, तरी सुद्धा तिला पत्नी करून घेतली अश्वपताकडे, अश्वपतीकडे शब्द टाकून. त्याचं कारण असं आहे, अश्वपतीने त्यांना बांधून घेतलं होतं त्याच वेळेला शब्दामध्ये, माझी मुलगी तुला देईल. पण कैकेयीला जर तू म्हणतोस तसं पुत्रापेक्षेने जर तू पुत्राच्या अपेक्षेने हिच्याशी लग्न करणार असतील तर हिला होणारा पुत्रच राजाच्या गादीवर बसला पाहिजे. म्हणून मग तो कैकेयीने नंतर हट्ट झालाय. भरताला राज्य, रामाला मंत्र, म्हणून ही तिसरी कैकेयी करून घेतलेली. तीही दिसायला सुंदर, राजा अगदी तिच्या अधीन, पण प्रसाद शेवटी तिला गेला. काय घेणार ती नको. त्यामुळे तिने तो असा प्रसाद हातात धरून ठेवला आणि कथा अशी सांगतात की ती घार आली आणि त्या घारीने तो प्रसाद उचलतो आणि कुठे नेऊन टाकला हो तर इकडं जसं दशरथाला आणि कौशल्याला मोठी पुत्र नाही तसं इकडे आणखी दुसरं दाम्पत्य होतं, ते म्हणजे केसरी आणि अंजनी माता या जोडप्यालाही पुत्र संतान नव्हतं. तरी वर्णन केलं, कपी केसरी महाप्रतापी अंजनीची भार्या, कपी केसरी महाप्रतापी अंजनीची भार्या, सूर्यवती अलग पुत्र संतान नाही
तिच्या ओंजळीमध्ये तो घालील प्रकार आला. म्हणजे दशरथाने केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञामध्ये प्राप्त झालेल्या प्रसादाचा एक वाटा इकडे येऊन पडला आणि त्या प्रसादाच्या रूपाने भगवान शंकरच हनुमंतांच्या रूपाने अंजनीच्या उदरी जन्माला आले. हा सगळा चाललेला सोहळा आपल्याला पाहता येत नाही म्हणून आकाशामध्ये विमानांची दाटी घेऊन हातामध्ये फुलं घेतली, आपल्याही हातात फुलं दिलेली आहेत. ओवी म्हणतो रामा रामा हरे हरे रामा झाल्यानंतर फुलं उधळायचे तर रामनाथ गोळा करायचे, रामनाथ गोळा करायचे. जसा तिकडे रामनवमीला चैत्रातल्या शुद्ध नवमीला रामांचा जन्म झाला तसा चैत्र पौर्णिमेला याच वेळेला पहाटे सूर्यबिंबावरती येता येता हनुमंतांचा जन्म झाला. अंजनीच्या उदरी आम्हाला कुसुम घनवर्षाती कलिती समस्त गंधर्व सर्वत्र झाले सर्वत्र झाले आनंदाचे राम राम हरे हरे राम समोर उभं राहिलेल्या लोकांनी जरा बाजूला झालं तर बरं होईल. मागं बसलेले लोक